Hello, good morning. Hello, good morning, everyone. Now we are in chapter number 7, that is region and regional development. Means प्रदेश आणि प्रादेशिक विकास. हा जे आपला चॅप्टरचं नाव आहे त्याच्यामध्ये आपण ब्रॉड क्वेश्चनने आपण सुरुवात करूयात. दोन्ही मीडियमच्या मुलांसाठी दोन्ही भाषेमध्ये सांगण्याचा माझा प्रयत्न करतो. क्वेश्चन नंबर 5, answer the following questions in detail. This type of question is asking in your examination for 8 marks because answer the following question in details. Here we have write in details. Now number 1, what is a region? प्रदेश म्हणजे काय? त्याची एक तुम्हाला सुरुवातीला मी प्रस्तावना देऊ इच्छितो. सम इंट्रोडक्शन आय विल शेअर विथ यू. रिजन, आता आपल्याकडे जो काही भाग असतो आपण ज्याला म्हणतो पर्टिक्युलर रिजन. आपण अहमदनगरमध्ये राहतो, तो एक रिजन आहे. पुणे जिल्ह्यातले लोक, तो एक रिजन आहे. डिस्ट्रिक्ट वाईज जर केलं तर स्वतंत्र रिजन आहे. संपूर्ण महाराष्ट्र म्हटलं तर महाराष्ट्र एक रिजन आहे. आणि याच्यामध्ये हे झाले आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा पॉलिटिकल. परंतु अन्यही देखील अंगाने, इतर अँगलने, पॉइंट ऑफ व्ह्यू, इतर फीचर्स देखील आपल्याला त्याच्यामध्ये विचारात घेणं गरजेचं ठरतं. भूगोल या विषयात खास करून म्हणजे मग जॉग्राफिकल कंडिशन्स असेल, कशा पद्धतीचं हवामान आहे, याच्यावरून देखील आपल्याला काय करता येतं, रिजनची व्याख्या करता येते, प्रदेशाची व्याख्या करता येते. म्हणजे मग राजस्थानला हॉट डेझर्ट आहे, तिथला वाळवंटी प्रदेश आहे, उष्ण वाळवंट. आणि महाराष्ट्रामध्ये मग आता सम हवामान आपण असं म्हणूयात, कारण आता बरेचसे मिक्स आहे त्याच्यामध्ये. महाबळेश्वर एकदम थंड हवेचं ठिकाण येते, तर अहमदनगर जिल्हा हा जरा मध्यम टेम्परेचर 35 डिग्री सेल्सिअस पर्यंत उन्हाळ्यात तापमान जातं. विदर्भ त्याच्याही पेक्षा जास्त तापमान जातं. म्हणजे अशा पद्धतीचे प्रदेश किंवा मग हवामान किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टेट्स, राजकीय सरहद्द किंवा मग सॉइल म्हणजे मृदा, पाणी, याच्यावरून देखील आपल्याला प्रदेशाची व्याख्या करता येते. म्हणजे थोडक्यात सांगायचे म्हणजे समान वैशिष्ट्ये असणाऱ्या प्रदेशांना प्रदेश म्हटलं जातं. मग समान म्हणजे कसं, भौगोलिक अंगाने आपण त्याचा विचार करूया. आणि मग काही राजकीय अंगाने जर विचार केला तरी आपल्याला प्रदेशाची व्याख्या सांगता येते. अ रिजन इज अन एरिया ऑफ अ कंट्री और एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड हॅव्हिंग कॉमन फीचर्स. Thus, there is a difference between two regions on the basis of its features. म्हणजे एकाच देशामध्ये जरी दोन प्रदेश असले किंवा एका देशात एखाद्या सारखं त्याचे वैशिष्ट्य असतात, म्हणून आपण त्याला प्रदेश म्हणतो. म्हणजेच काय, अ रिजन इज अन एरिया ऑफ अ कंट्री और एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड हॅव्हिंग कॉमन फीचर्स. Thus, there is a difference between two regions or on the basis of its feature. म्हणजेच याच्यावर कॉमन फीचर्स वरून आपल्याला दोन प्रदेशामध्ये आपल्याला विभागणी करणं सोपं जातं. दी कॉमन फीचर्स मे बी फिजिकल. फिजिकल मध्ये मग आपण त्याला म्हणतो रिलीफ, क्लायमेट, सॉइल, नॅचरल व्हेजिटेशन एटसेट्रा. अजून एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे, हे झालं फिजिकल. आता आपण मॅनमेड बघूयात. मॅनमेड लाईक पॉलिटिकल फीचर्स, देन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह और पॉलिटिकल बाउंड्रीज. अशा काही साम्य गोष्टी असतात, त्याच्यावरून देखील आपण काय करतो, प्रदेशाची व्याख्या करू शकतो. आता आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स इन डिटेल्स. आपल्याला डिटेल्स बद्दल व्हॉट इज रिजन. आता 2 आणि 3 ओळीमध्ये आपल्याला संज्ञा लिहून जमणार नाही, डेफिनेशन आता डिटेल मध्ये लिहायचं. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये मॅनमेड फॅक्टर्स, मॅनमेड फीचर्स, मग ते पॉलिटिकल आहेत, ऍडमिनिस्ट्रेशन आहेत, आणि नॅचरल म्हणजेच काय, फिजिकल, मग ते रिलीफ, क्लायमेट, सॉइल, नॅचरल व्हेजिटेशन, याचा आपल्याला त्याच्यामध्ये उल्लेख करावा लागतो. त्याच्यामुळे आपला आन्सर हे डिटेल्स मध्ये जातं. आता रिजन्स मे बी स्मॉल और लार्ज. प्रदेश छोटा असू शकतो किंवा मोठा असू. आता आपण जर तालुक्याचा विचार केला तर आपला तालुका छोटा आहे इतर तालुक्याच्या मानाने. जिल्ह्याचा विचार केला तर जिल्हा मोठा आहे. राज्याच्या मानाने विचार केला तर राज्य मोठा आहे. देशाचा विचार केला तर देश मोठा आहे. मग एक देश दुसऱ्या देशाशी देखील आपण कम्पेअर करतो, म्हणजे 2 रिजन होतात. एक राज्य दुसऱ्याशी, राज्य भारतामध्येच आपल्या देशामध्येच उदाहरण घेतलं तर एक राज्य दुसऱ्या राज्याची तुलना केली तर 2 रिजन तयार होतात.
अशा प्रकारचे रिजन्स मे बी स्मॉल ऑर लार्ज, म्हणजे प्रदेश हा छोटा किंवा मोठा असू शकतो. द लार्ज रिजन्स इन्क्लूड सब रिजन्स. मोठ्या प्रमाणात जो रिजन असतो त्याला देखील उपप्रदेश असतात, सब रिजन्स असतात त्याचे. फॉर एक्झाम्पल, द प्लाटू रिजन ऑफ इंडिया हॅज व्हेरियस सब रिजन्स सच ॲज छोटा नागपूर प्लाटू, मालवा प्लाटू, मारवा प्लाटू, डेक्कन प्लाटू एटसेट्रा. म्हणजे भारताचे जो काही पठारी प्रदेश आहे संपूर्ण भारताचा, त्या पठारी भागाचा देखील उपभाग केलेला आहे. म्हणजे ज्या आपण पठारावर राहतो डेक्कन प्लाटूवर, त्याचा देखील इथं उल्लेख केलेला आहे. डेक्कन ट्रॅप कशाचा आहे, डेक्कन प्लाटू कशाचा आहे, हा भारताच्या पठाराचाच एक भाग आहे. त्याचप्रमाणे छोटा नागपूर प्लाटूला आपण ओळखतो. छोटा नागपूर प्लाटूला आपण का ओळखतो, हे मागच्या आपण मिनरल्सच्या चॅप्टर मध्ये शिकलो का, तिथं मायनिंग मोठ्या प्रमाणात चालतंय. टाटा स्टील इंडस्ट्री तिथं आहे, रिव्हर आहे तिथं पेरेनियल, त्याच्यामुळे मायनिंग तिथं चालतं. मायनिंग हे तिथं कोल आहे, त्याचं तिथं प्रोडक्शन म्हणजे त्याच्यावर आधारित मग इंडस्ट्रीज आहे. म्हणून आपण छोटा नागपूर प्लाटूला चांगल्या बऱ्यापैकी ओळखतो. तर मग मोठ्या रिजन पासून छोटे उपरिजन्स पण असतात. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल, द प्लाटू रिजन्स ऑफ इंडिया हॅज व्हेरियस सब रिजन्स सच ॲज छोटा नागपूर प्लाटू, मालवा प्लाटू, मारवार प्लाटू, डेक्कन प्लाटू एटसेट्रा. मुलांना तुमच्यासाठी इथे रेडी तुम्हाला एक होमवर्क लगेच अपील करतो. मालवा प्लाटू आणि मारवार प्लाटू कुठे आहे भारतामध्ये ते लगेच तुम्ही आता गुगलवर लेसन झाल्यावर सर्च करायचं आणि मला व्हॉट्सअपवर पाठवायचं का मी हे दोन प्लाटूनचा सर शोध घेतलेला आहे. ओके. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिजन आर. आता प्रदेशाला काही विशिष्ट वैशिष्ट्य असतात, कॅरेक्टरिस्टिक्स असतात, त्याचे काहीतरी फीचर्स असतात, त्याची काहीतरी आयडेंटिटी असते, त्याची ओळख असते प्रदेशाची. म्हणजे आपण अहमदनगर जिल्हा म्हटलं तर शेतीच्या बाबतीत म्हटलं ऊसाचा प्रोडक्शन आपल्याकडे जास्त आहे. शुगर फॅक्टरीच्या नावाने देखील आपल्याला ओळखलं जातं. आपण जर नागपूरचा विचार केला तर तिथं संत्रा, मोसंबी, संत्रा आणि मग कॉटन म्हणजे कापूस या नावाने देखील तिथं ओळखलं जातं. नाशिकला म्हटलं तर आपण द्राक्ष म्हणजे ग्रेप्सच्या नावाने ओळखलं जातं. अशा काहीतरी ठराविक वैशिष्ट्याने त्या प्रदेशाची ओळख झालेली असते. म्हणजेच मग जर काय म्हणायचं आपण इथं, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिजन आर, नंबर 1, रिजन्स हॅव इट्स जॉग्राफिकल लोकेशन मेन्शन इन लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड. आता जॉग्राफिकल आपण शिकताना आपण लॅटिट्यूड कसं बघतो, आडव्या दिशेत असतं ते अक्षवृत्त आणि उभ्या दिशेत असतं ते लॉन्जिट्यूड, अक्षांश आपण ज्याला म्हणतो. याच्यावरून त्याची आपल्याला लोकेशन कुठं आहे स्थानाचं ते महत्वाचा भाग ठरतो. म्हणजे कोस्टल रिजन असेल, नंतर मग इंटेरियर पार्ट ऑफ द कॉन्टिनेंट, जसं जसं कोस्टल रिजन पासून आज जावा त्या पार्ट मधले फीचर्स वेगवेगळे आपल्याला अनुभवास मिळतात. म्हणजेच काय, रिजन्स हॅव इट्स जॉग्राफिकल लोकेशन्स मेन्शन इन लॅटिट्यूड्स अँड लॉन्जिट्यूड. नंबर 2, एव्हरी रिजन हॅज अ स्पेसिफिक बाउंड्री. प्रत्येक प्रदेशाला एक पर्टिक्युलर स्पेसिफिक बाउंड्री, म्हणजे राजकीय मुद्द्यातून जर घेतलं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पज जर घेतलं, प्रशासनाच्या दृष्टिकोनातून जर घेतलं, प्रत्येक तालुक्याला बाउंड्री आहे मुलांना, प्रत्येक डिस्ट्रिक्टला बाउंड्री. जसं आपण आता जानकर रोडने जर समोर गेलो नगरच्या पुढे पलीकडून लगे बीड जिल्ह्याची बाउंड्री लागते. जसं आपण पुण्या रस्त्याने गेलो हायवेने का पुणे जिल्ह्याची बाउंड्री लागते. इकडे जर गेलो आपण औरंगाबाद दिशेने तर एक नेवासा फाटा वगैरे प्रवार संगमच्या पुढे गेलो तर मग औरंगाबाद जिल्हा चालू होतो. इकडे आपण वरच्या बाजूने गेलो मनमाडच्या दिशेने जर गेलो तर नाशिक धुळे जिल्हा चालू होतो. अशा पद्धतीने प्रत्येक भागाला काय बाउंड्री आहे, म्हणजे एक सीमारेषा आहे. द एरिया ऑफ अनदर रिजन स्टार्ट्स बियॉन्ड दॅट बाउंड्री. आणि मग दुसरा प्रदेश कशानुसार चालू होतो की ती पॉलिटिकल बाउंड्री असेल, ऍडमिनिस्ट्रेशन बाउंड्री असेल, सरहद्द असेल, मग तिथून ती चालू होतं. तालुका जरी आपण म्हटलं, उदाहरणार्थ तुम्हाला जर द्यायचं ठरलं तर आता छोटी मोठी जर कधी काही गुन्हा घडला, क्राईम घडला किंवा ऍक्सिडेंट झाला तर बराच वेळेस वाट बघते हे नेमकं कोणाच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे, म्हणजे कोणत्या तालुक्याच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे, त्याच्यावरून देखील काही गोष्टींची वाट बघावी लागते. म्हणजे हद्द ठेवून दिलेली आहे, त्या हद्दीनुसार त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन काम चालतं. एक सिंपल तुम्हाला उदाहरण दिलं. एव्हरी रिजन हॅज अ स्पेसिफिक बाउंड्री. द एरिया ऑफ अनदर रिजन स्टार्ट्स बियॉन्ड दॅट बाउंड्री. The extent of the region depends upon the homogeneity of a region. आता त्या प्रदेशाचा विस्तार जर आपण जर म्हटलं तर कित्येक
हजारो स्क्वेअर किलोमीटर मध्ये तो एरिया, पण त्याची होमोजेनिसी म्हणजे त्याची एकजिन्सीपणा, त्याचं ठराविक पर्टिक्युलर काय फेमस आहे तिथलं, म्हणजे तिथलं हवामान कुठपर्यंत आहे बुवा. एक शीत हवामानाचा जर आपण पट्टा घ्यावा, हवामानात जर आल्हाददायक आपण जर हवामान बघितलं महाबळेश्वरचं, तर तसं डोंगर परिसर आपण सोडून आपण पठारी भागाकडे येतो, तर तिथं ती त्याची हद्द संपत्ती, म्हणजे तो जो हवामध्ये थंड वारा तो नाहीसा होतो, म्हणजे होमोजेनिटी तिथली संपत्ती. सांगायचं तात्पर्य त्याचा विस्तार कुठपर्यंत आहे का, त्याची एकजिन्सीपणा, त्याची वैशिष्ट्य जिथं संपतात तिथं त्याची हद्द संपते. म्हणूनच काय द एक्सटेंड म्हणजे त्याचा विस्तार, the extent of a region depends upon the homogeneity of a region. Second feature is here, there are two types of regions, formal and functional regions. आता फॉर्मल रिजन्सच्या बाबतीत आपण बघू. अ फॉर्मल रिजन्स इज ऑल्सो नोन ॲज युनिफॉर्म रिजन्स, म्हणजे समान वैशिष्ट्य आहेत त्याच्यात, और होमोजिनियस रिजन. इट इज अन एरिया इन विच एव्हरीवन शेअर इन कॉमन वन और मोर डिस्टिंक्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स, एक किंवा अधिक वैशिष्ट्य ते काय करतात, शेअर करतात. इट कॅन बी कॉमन फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स सच ॲज रिलीफ और क्लायमेट ऑफ अ रिजन. It can be socio-culture or economic activity such as common language. For example, second example आपण rice producing regions. आताच मी तुम्हाला जसं आपण राईस प्रोड्युसिंग रिजन म्हणजे मी तुम्हाला शुगर केनचं रिजन दिलं, ऊस उत्पादक जो अहमदनगर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा, ही सोलापूर जिल्हा, ही स्पेशल त्याची आयडेंटिटी आहे. तसं आता राईस प्रोडक्शन रिजन जर म्हटलं आपण तर विदर्भामध्ये राईसचं प्रोडक्शन होतं, नंतर कोकणामध्ये जास्त प्रमाणात राईस प्रोडक्शन होतं. का, तिथं तसं त्याचं हवामान आहे, त्याला लागणारी भौगोलिक परिस्थिती तिथे आहे, म्हणून त्या रिजनचं एक ते पर्टिक्युलर आपल्याला उदाहरण देतोय. नंतर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक म्हटलं तर एक डोंगरी प्रदेश, माउंटन हिलचा प्रदेश. आता जर आपण उदाहरण घेतलं तर नॉर्थ इंडियाचं, म्हणजे आपण याचं जर उदाहरण घेतलं की हिमालय माउंटन रेंज, मग तो आपण त्याला हिली रिजन्स आपण म्हणतो. नंतर आपण डेक्कन ट्रायपोर झालं तर आपण त्याला प्लाटू म्हणतो, आणि अनेक नद्यांचा जो जिथं स्थान आहे तिथं आपण त्याला प्लेन रिजन्स म्हणतो, म्हणजेच मैदानी रिजन्स म्हणतो. अशा पद्धतीने फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. अजून उदाहरण द्यायचं ठरलं तर वाळवंटी प्रदेश म्हणजे डेझर्ट एरिया, तो एक फिजिकल कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे तिथं फक्त आपल्याला वाळू आणि उष्ण वातावरण आढळून येतं, प्रखर सूर्याचं तेज आढळतं, वनस्पतींचा अभाव, लॅक ऑफ व्हेजिटेशन आपल्याला तिथं आढळतं. कारण का, तिथलं कॉमन फीचर हाय टेम्परेचर आहे आणि सॉइलची कंडिशन सँडी सॉइल आहे, म्हणजेच वालुकामय मृदा आहे. अशा प्रकारे कॉमन फीचरचं क्लायमेटिक कंडिशनच्या अनुषंगाने आपल्याला इथं उदाहरण देतात. इट कॅन बी सोशिओ कल्चर. मग आता एक प्रत्येक शरीराची ठेवण वेगळी असते. एका विशिष्ट भागाचं जर तुम्ही उदाहरण घेतलं किंवा एखाद्या देशाचं उदाहरण घेतलं आपण, आता आपण झिम्बाब्वे सारखा देश पाहिला, आफ्रिकेसारखा देशातला काही भाग बघितला, तर तिथे निग्रॉइड लोक आहेत. मग ते निग्रॉइड लोकांची शरीराची ठेवण वेगळी, ते ब्लॅक आहेत, त्यांचे उली हेअर आहेत, नंतर मग ते टॉल आहेत नाही तर शॉर्ट आहेत. त्याच्या कम्पेअर जर आपण केलं, त्याच्या ऑरस आपण जर बघितलं तर काश्मीरी लोक जर बघितले, युरोपियन लोक बघितले तर ते गोरे कलर, त्यांचं स्किन फेअर आहे. तर याच्यामुळे काय होतं की त्या पर्टिक्युलर एक आयडेंटिफाय होते की त्या लोकांच्या राहणीमानाच्या ठेवणीवरून, त्यांच्या शरीर एसटीहून देखील तो एरिया कोणता आहे आपण असं त्याला सांगू शकतो. सोशिओ आणि कल्चरल म्हटलं तर एक लँग्वेजचा पण भाग आला. आता महाराष्ट्राची मध्ये आपण अहमदनगरची लँग्वेज जरा आपण मराठी आहे, पण त्याच्यामधली लकप वेगळी आहे. ती जर आपण खानदेश विदर्भाकडे गेलो तर त्याच्यामधली लकप बदलत जाते, ट्विनिंग बदलत जाते. कोल्हापूर साईडला गेलं तर ट्विनिंग बदलते, सोलापूर साईडला गेलं तर ट्विनिंग बदलते, म्हणजे हा कल्चरलचा भाग आला. म्हणून पोशाख देखील जर आपण विचार केला, जे काही कपडे आपण घालतो हे देखील विभिन्न प्रकारचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजे काश्मीर लोकांचा पेहराव वेगळा, तर आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा वेगळा, केरळ तमिळनाडूच्या साईडच्या स्टेटच्या लोकांचा पेहराव वेगळा. अशा प्रकारे सोशिओ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी देखील काय करतात, रिजन्सवर प्रभाव टाकतात. आणि मग आपल्या इथं राईस प्रोडक्शनचे रिजन्स दिलेले आहेत, त्याच्याबद्दलचं आपण एक बेस्ट एक्झाम्पल बघितलेलं आहे. Then after, in functional regions, characteristics are not important, but functions are more important.
इन फंक्शनल रिजन्स कॅरेक्टरिस्टिक्स आर नॉट इम्पॉर्टंट बट फंक्शन्स आर मोर इम्पॉर्टंट. मग जर काही प्रदेश आपण जर म्हटले तर त्याच्या काही गोष्टींकडे आपण एक वेळ दुर्लक्ष करतो, पण त्याचे फंक्शन्स काय आहेत हे खूप विचारात घेतले जातात. म्हणजेच मग आता व्यवसाय असेल, महाराष्ट्रीयन लोक जास्तीत करून शेती व्यवसायाशी निगडीत आहेत, पंजाब मधले लोक शेती व्यवसायाशी निगडीत आहेत, उत्तर प्रदेशचे लोक शेती व्यवसायाशी निगडीत आहेत. अशा प्रकारे आपण एक प्रदेश दुसऱ्या प्रदेशशी काय करू शकतो, कम्पेअर करू शकतो. इन वन फंक्शनल रिजन देअर मे बी मेनी पॉलिटिकल और फिजिकल रिजन्स बट ड्यू टू वन कॉमन फंक्शन इट इज सेड अ फंक्शनल. फॉर एक्झाम्पल मुंबई मेट्रोपॉलिटन और पुणे मेट्रोपॉलिटन रिजन्स. आता मुंबईचं जर आपण उदाहरण घेतलं तेव्हा मुंबई एका ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिजन मध्ये, एका पॉलिटिकल रिजन अनेक भाषा बोलणारे लोक आहेत, परंतु त्याचाही जर विचार केला तर पर्टिक्युलर लोक पॉलिटिकल रिजन मध्ये राहताना आपल्याला दिसून येतात. म्हणून मग नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट आपण जर त्याचा भाग केला तर अन्य भाषा बोलणारे लोक हे एका वेगळ्या साईडला बसतात आणि एक पर्टिक्युलर स्पेसिफिक भाषा बोलणारे लोक एक गुजराती समाज देखील तुम्हाला मुंबईमध्ये एक वाटलेला तुम्हाला कुठेतरी राहताना दिसताना आढळून येतो. मुस्लिम लोक जे हिंदी भाषिक आहेत हे देखील तुम्हाला एक पर्टिक्युलर एरियामध्ये त्यांचं जास्त प्रमाण दिसेल. मराठी लोकांचं एक पर्टिक्युलर प्रमाण तुम्हाला जास्त दिसेल, बाकीचे मग मिक्स असताना तुम्हाला आढळून येते. म्हणजेच काय तर मग आपल्याला सांगायचं काय तर उदाहरण की मेट्रोपॉलिटन जे रिजन्स आहेत जिथे काही फंक्शन्स आहेत त्याच्यावर लँग्वेज देखील एक मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकतं, किंवा मग त्यांचा काय व्यवहार असेल त्यानुसार देखील आपण रिजन्सची कम्पेअर एका रिजनशी दुसऱ्याशी करू शकतो. फंक्शनल रिजन्स ऍक्ट as a focal point that connects surrounding areas by transportation and communication. For example, Mumbai metropolitan city is well connected with the surrounding areas through transportations. आता ट्रान्सपोर्टेशनचा तिथं मुंबईमध्ये आपण बघतो की मोड्स ऑफ जे ट्रान्सपोर्टेशन आहे तिथं रेल ट्रान्सपोर्टचं वेल नेटवर्क आहे. देन शिप कनेक्टेड अनादर कंट्रीला ऑल्सो, कारण तिथं सी रूट आहे, ओशन आहे तिथं. त्याच्यानंतर रोडचं एक वेल डेव्हलपमेंट झालेलं आहे. एअरपोर्टचं तिथं अनेक एअरपोर्ट डोमेस्टिक पण आहे आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट पण. त्याच्यामुळे तो मुंबई शहर काय होतंय की पटकन तो दुसऱ्या शहराला किंवा दुसऱ्या प्रदेशाला वाहतुकीमुळे जॉईंट होतो आणि त्याच्यामुळे मग काय होतं की त्यांचं फंक्शनल फोकल पॉइंट त्याचं काय ट्रान्सपोर्टेशन व्यवस्थित आणि फास्ट असल्यामुळे, कम्युनिकेशन फास्ट असल्यामुळे तिथं काय तो प्रदेशाला एक स्पेसिफिक त्याची आयडेंटिटी निर्माण झालेली. ओके, अशा पद्धतीने आपण काय केलं की प्रश्न क्रमांक 5 मधील एक व्हॉट इज रिजन, प्रदेश काय आहे, हे आपण शिकलेलं आहे चॅप्टर नंबर 7 मध्ये. ओके, तुम्हाला पीडीएफच्या माध्यमातून ही फाईल मी तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे, तर काय करा नोट्स तुम्ही त्याच्या सोडून घ्या. थँक्यू व्हेरी मच. ओके.